एवढं ऊन कडक आहे तरी आपल्याकडे बघा डोंगराळ भाग जो दिसतो की तर हिरवं हिरवं गार आहे. आणि आता ही शेतीची पावसाळी कामं चालू झाली आहेत. अजून पावसाला वेळ आहे, परंतु हे तरवा करून घेत आहेत. काय आता माहिती हा तरवा दाखवतो. बघा हा पातेरा नेऊन इथे जाळायचा, म्हणजे त्याला आपला तरवा बोलतात. आणि तो तरवा इसकट आहेत बघा, ती गोवरी आहे आणि हा इकडे पातेरा मिक्स करून तो जाळायचा. आणि त्याच्यावरती जे काय उगवायचं आहे ते इथे उगवणार, म्हणजे दाणे असू दे किंवा भात असू दे. आमच्याकडे जास्त करून आता इथे ह्या मळ्यातून भात असतो. त्या बघा हे आमचे हरिजाते आहेत. हा पप्पू आहे. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पावसाळा आता जवळ आला आहे आणि मिरगाची कामं आतापासूनच सुरुवात. शेतकरी आपल्या कामाला लागला आहे आणि काम पण एकदम जोरात आहे. आता हा पातेरा लावून घेत आहे. पातेरा सर्व इसकटून व्यवस्थित लावून घेणार आणि नंतर त्याला आग वगैरे लावून आणि मग त्याचा मसवा तयार होतो. तर मित्रांनो, ही शेतकऱ्याची कामाला खूप छान सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यावरती आजचा व्हिडिओ आहे आणि ही कोकणामध्ये बघा कशी कामाला सुरुवात झाली आहे. जोरात सुरुवात झालेली आहे आणि बघा तात्या आमचे कसे काम करतायत ते. तर मित्रांनो, हा शेतकऱ्यांवरती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तात्या आमचे आहेत बघा, पातेरा जो आहे तो ढीग लागला आहे, तो लेवल करून घेत आहेत. सारखा करून घ्यायचा सगळीकडे. बघा सगळीकडे सारखा केला की व्यवस्थित जाळला जातो तो आणि सगळीकडे त्याचा जो मसवा पडेल तो सगळीकडे व्यवस्थित समान जातो. आणि मग तो मसवा असतो तो एकत्र गोळा करायचा आणि परत सगळीकडे व्यवस्थित पेरून झाला आणि मग त्याच्यावरती ते नांगरून भात वगैरे जे काय पेरणार ते पेरायचं असतं. ते बघा कसे हे करून घेत आहेत. ढीग लागलाय पातेऱ्यांचा ना, सगळीकडे इसकटून जातात. पहिली गोवरी इसकटून ठेवायची असते सगळीकडे लावून व्यवस्थित, नंतर मग हा पातेरा जाळायचा असतो. मला हा पप्पू पातेरा आणतोय. बघा किती मेहनत आहे आमच्या कोकणातल्या लोकांची. ही पावसाळ्याची कामं आता करून नाही ठेवली तर पुढे प्रॉब्लेम होतो. अचानक जर पाऊस सुरुवात झाली तर मग कामं होत नाहीत. म्हणून पावसाच्या अगोदर ही सर्व कामं करून ठेवायची असतात. हा बघा आपला पप्पू पातेला घेऊन येतोय दालक्यातून. किती कष्ट करावे लागतात, पण शेतकऱ्याला कष्ट जेव्हा आपण करतो एवढं, पण त्या कष्टाचं एवढं काय फळ मिळत नाही. पण आपल्या स्वतःच्या पुरता ठीक आहे, तरी पण शेतकरी आपला खुश असतो. जे काय शेतीतून जे मिळेल त्याच्यामध्ये शेतकरी आपला एकदम खुश आहे. बघा मित्रांनो, पावसाळ्याची कामं, मिरगाची कामं, आवरावरीची कामं. आता इथे इथे भात पेरणार आणि हे भाजावळ करून घेते. हे बघा, हा शिवराम आहे, वहिनी आहे. बघा कधी हे बघा पसरवून घेत आहेत. त्याला तरवा बोलतात आमच्याकडे, तरवा.
आता त्या तिकडं थोडं जाळून घेतलं त्या साईडला. पूर्ण मळी तरवा होणार ते पूर्ण मळीभर, म्हणून ते सर्व इकडं पसरवून घेतोय. सफाई करावी लागते. लोटणं बनतात आमच्याकडे, लोटायला लागले तरवा. असे सर्व साफसफाई करून घ्यायचे आणि पूर्ण मळीभर जो पालापाचोळा असतो तो जाळायचा असतो आणि ते पसरवून घेतले. आता बघा अशी कामं चालले. पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही. हे बघा मित्रांनो, कोकणातल्या शेतकऱ्यांची कामं जोरात चालू आहेत. कारण का, आता पावसाळा जवळ आला आहे, मिरग जवळ आलेला आहे. त्या मिरगाची कामं आतापासूनच सुरुवात केलेली आहे. आता हा तरवा आहे. आता तरवा म्हणजे इथे सर्व पालापाचोळा, आमच्याकडे पालापाचोळा जे काय असतो तो आणून इथे एकत्र करायचा, साईडला पसरवायचा आणि तो जाळायचा असतो. तर मी जाळत्या वेळी नाही दाखवलं तुम्हाला. बघा आता धूर येतोय, तर काही नियम असतात त्याचं मी पालन करतो. आणि आता ह्याच्यानंतर इथे दाणे किंवा भात पेरणार आणि इथे ज्या वेळेला उगवेल भात किंवा जे दाणे, मग ते दुसरीकडे नेऊन लावायचं असतं. तर हा एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो. कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.